हॅलो डेव्हलपर्स. या व्हिडिओमध्ये आपण कव्हर अप करूयात असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटर्समध्ये काय कामकाज केलं जातं तर सिम्पली समजून घ्यायचे की एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलला देणं असो किंवा एखाद्या व्हेरिएबलला काहीतरी नवीन व्हॅल्यू असाइन करणं असो तर त्याला म्हणायचं असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटरमध्ये इक्वल टू, प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, स्लॅश इक्वल टू, त्यानंतर स्टार इक्वल टू अशा प्रकारे जे काही अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत ते सर्व ऑपरेटर्स रिपीट होतात फक्त इक्वल टू अटॅच करून. ओके, सो या ठिकाणी या ठिकाणी इक्वल टू हा सगळ्यात इम्पॉर्टंट ऑपरेटर असणार आहे. बाकीचे ऑपरेटर्स मी सांगेलच, बट इक्वल टू ऑपरेटर्स काय करतो की एकाची व्हॅल्यू दुसऱ्याला देणार आहे. ठीक आहे, जसे की आपण बघतो की काहीही जरी व्हेरिएबलचे नाव आपण डिफाईन केले तर त्या व्हेरिएबलमध्ये काहीतरी व्हॅल्यू सेट करतो. एक्झाम्पल घेऊयात. सपोज मी समजून सांगतो की मी सांगितलं नेम इज इक्वल टू राम. तर यामध्ये समजून घ्या की इक्वल टू हा आहे असाइनमेंट ऑपरेटर. हा एक ऑपरेटर आहे, हा एक सिंबल आहे जो प्रोग्रामिंग लँग्वेजला डिकोड करताना त्याचा यूज केला जातो, एक ऑपरेटर म्हणून ओळखला जातो. त्यानंतर त्यांना समजते की नेम या व्हेरिएबल मध्ये ही व्हॅल्यू ठेवायची. जर इथे डबल इक्वल टू केला तर हा असाइनमेंट ऑपरेटर मधून जंप करेल कोणत्या ऑपरेटर्स मध्ये? कंपॅरिझन ऑपरेटर्स मध्ये. म्हणजे इथे ट्रू आणि फॉल्स कंपेअर होऊन जाईल. इथे नेम मध्ये व्हॅल्यू द्यायची आहे म्हणून एक इक्वल टू ने आपण ती व्हॅल्यू देणार आहेत. मग ह्या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू एकाकडून दुसऱ्याकडे देऊ शकतात. सपोज मी a इक्वल टू 10, ए मध्ये मी 10 स्टोअर केलंय. त्यानंतर b इज इक्वल टू a म्हटलं तर b मध्ये मी a स्टोअर केलाय. म्हणजे माझ्या b ची व्हॅल्यू किती असणार आहे? 10 असणार आहे. हे या ठिकाणी समजून घेण्याचा पॉइंट असणार आहे. जे काही तुम्हाला लेफ्ट साइडला दिसतंय ते तुमची व्हेरिएबलचे नेम असतील आणि जे काही तुमचे राईट साइडला असणार आहे, राईट साइड मधून ते जे काही एक्झिक्युशन असेल किंवा ऑपरेशन असेल तर ते परफॉर्म झाल्यानंतर जो काही रिझल्ट भेटणार आहे तो रिझल्ट तुमच्या लेफ्ट साइडच्या व्हेरिएबल मध्ये जाऊन स्टोअर होतो. जर मी एक्झाम्पल मध्ये असं म्हटलं की c इज इक्वल टू a प्लस बी मायनस 5, तर या ठिकाणी c हा व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबल मध्ये ह्या ऑपरेशनचं हा एक्सप्रेशन पूर्णपणे एक्झिक्यूट होईल आणि ते एक्झिक्यूट झाल्यानंतर जे काही त्याचा फायनल रिझल्ट आहे तो रिझल्ट c कडे स्टोअर होईल आणि त्यानंतर मी प्रिंट करू शकतो c ला. या प्रकारे हा इक्वल टू ऑपरेटर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून या ऑपरेटर्स मध्ये सगळ्यात फर्स्ट इक्वल टू ऑपरेटर यूज केला आहे आणि त्या ऑपरेटर्सला इम्पॉर्टन्स देणं आपल्याला खूप गरजेचं आहे. बाकीचे ऑपरेटर्स जे आहेत ते प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, स्लॅश इक्वल टू, स्टार इक्वल टू जे काही ऑपरेटर्स आहेत या ऑपरेटर्सला एकदम सिम्पली समजून सांगायचं म्हटलं तर प्लस इक्वल टू हा शॉर्ट फॉर्म असणार आहे एका लॉंग फॉर्मचा. जसं की मी सांगतो तुम्हाला a इज इक्वल टू a प्लस बी. आता याचं एक्झाम्पल काय? a मध्ये a प्लस बी ची व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. a ची व्हॅल्यू किती आहे? 10. b ची व्हॅल्यू पण किती ठेवलेली आहे? 10. दोघांची ऍडिशन मिळून कुणाकडे स्टोअर होणार आहे? a कडे स्टोअर होणार आहे. म्हणजे a ची नवीन व्हॅल्यू किती होणार आहे? 20. या ठिकाणी a इज इक्वल टू a प्लस बी हाच जर शॉर्ट मध्ये राईट करायचा असेल तर a प्लस इक्वल टू बी म्हणायचं आहे. म्हणजे जो लॉंग कट आहे त्याला शॉर्ट मध्ये राईट करायचं असेल तर a प्लस इक्वल टू बी म्हणू शकतो आपण. असेच बाकी सगळे ऑपरेटर्सला ट्राय करून बघू शकतात तुम्ही. एक्झाम्पल आपण व्हीएस कोड मध्ये ट्राय करून बघूयात. नवीन ऑपरेटर आहे, या ऑपरेटरला म्हणूयात ऑपरेटर 4.py. यामध्ये सिम्पली एक व्हेरिएबल घेतला a इज इक्वल टू 10. त्यानंतर अजून एक व्हेरिएबल घेऊयात b इज इक्वल टू 12 आणि त्यानंतर त्या दोघांना c इज इक्वल टू a प्लस बी सांगूयात आणि त्यानंतर प्रिंट करूयात c ला. आता इथे बघू शकता तुम्ही c मध्ये आपण a प्लस बी ची व्हॅल्यू स्टोअर केली. a ची व्हॅल्यू किती? 10, b ची व्हॅल्यू किती? 12. a प्लस बी किती झाले? 22. 22 व्हॅल्यू कोणाकडे स्टोअर केली आहे? c कडे.
मी याचंच थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं, की A इज इक्वल टू A प्लस बी केलं. A इज इक्वल टू A प्लस बी. A ची व्हॅल्यू काय असेल ती अपडेट करायची आपल्याला. त्यानंतर प्रिंट करूयात A. तर A ची नवीन व्हॅल्यू किती असेल? 10 प्लस 12. तर A ची पण नवीन व्हॅल्यू 22च असणार आहे. इथे आपण रन करून बघूयात प्रोग्रामला. py ऑपरेटर 4.py एंटर केलं. दोन्हीचे आउटपुट आपल्याला 22 आले. वन्स अगेन आपण इथे करूयात b इज इक्वल टू b प्लस सी करूयात. b ची व्हॅल्यू किती आहे आता? 12 आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे? 22. 12 प्लस 22 किती होणार आहे? आपल्याला आउटपुट मध्ये भेटेल. b ची जी काही व्हॅल्यू भेटेल ती 34. मग इथे समजून सांगायचं माझं हेच म्हणणं आहे, की तुम्ही व्हेरिएबल सेम व्हेरिएबल ए व्हेरिएबल इकडे पण आहे, इकडे पण आहे, बट ठिकाण त्याचं मॅटर करणार आहे. याचं ठिकाण आहे लेफ्ट साइड आणि याचं ठिकाण आहे राईट साइड. आणि राईट साइडला जे काही असेल त्याचं एक्झिक्युशन होणार आहे, कॅल्क्युलेशन होणार आहे आणि जो काही रिझल्ट असणार आहे तो लेफ्ट साइडला जाणार आहे. लेफ्ट साइड वाल्याचं काहीही त्या ठिकाणी व्हॅल्यूचा यूज नाही होणार आहे. त्याला ती व्हॅल्यू असाइन होणार आहे जी काही राईट साइड वरून भेटतीये ती. ओके. आता याचा जो आपण स्टेटमेंट राईट केला ए इज इक्वल टू ए प्लस बी, याला शॉर्ट मध्ये जर राईट करायचं म्हटलं तर ए प्लस इक्वल टू बी म्हणायचं शॉर्ट मध्ये. मग यामध्ये जो ऑपरेटर आहे प्लस इक्वल टू बी हा ऑपरेटर आपण बघू शकतो. बी प्लस इक्वल टू सी म्हणू शकतो. असे ऑपरेटर्स आपण त्या ठिकाणी राईट करू शकतो जे शॉर्ट मध्ये आपण यूज करू शकतो. असं काही नाहीये की शॉर्टचेच यूज करा, लॉंगचेच यूज करा, बट जस्ट आहे आपल्याला तो ऑप्शन तर तुम्ही यूज करू शकतात. काही ठिकाणी जसं की लुपिंग असेल, व्हाईल लुपिंग वगैरे वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही याचा यूज करू शकतात असाइनमेंट ऑपरेटरचा जे इन्क्रिमेंटल नंबर्स असतात किंवा डिक्रिमेंटल नंबर्स असतात तर त्यामध्ये तुम्ही याचा यूज करू शकतात. असाइनमेंट ऑपरेटर जे आहेत ते एक्स्ट्रा ऑपरेटर्स याबद्दल नक्कीच स्टडी करा. बघा कोणकोणते ऑपरेटर्स कशा कशासाठी यूज केले जात आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इक्वल टू ऑपरेटर आहे तो एकदा नोटबुक मध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. पुढे इंटरव्ह्यूला वगैरे गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा जास्त यूज राहील. आणि असं काही नाहीये की तुम्ही वेळेनुसार ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर होत जातील. ओके. तुम्ही जेवढी मेहनत करताल तेवढा तुमचा डोंगर छोटा होत जाणार आहे आणि तुम्ही त्या डोंगराच्या वर वर चढत जाणार आहे. तर प्रयत्न करत राहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील ऑपरेटर्स घेऊयात. जे काही आहे बिटवाईज ऑपरेटर्स त्यावरती आपण स्टडी करूयात. बिटवाईज ऑपरेटर खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, स्टडी करूयात. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. ओके. थँक्यू.